गॅसवर पाणी ठेवलेलं आहे, त्या पाण्यामध्ये लिंबू टाकून घ्यायचं, एक ताट ठेवायचं, त्याच्यामध्ये कवळं दूध घातलेलं आहे, ते पहिल्या दिवसाचं आहे. याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं. झाकण काढून घेऊया. हे पूर्ण थंड करून मग किसून घ्यायचं. हे पूर्ण किसून घेतलेलं आहे पहा, बारीकेने. थोडंसं तूप कढईला फक्त असं याला चिकटू नाही म्हणून लावून घ्यायचं आणि हे याच्यात सगळं टाकून द्यायचं. याच्यात 1 लिटर दूध होतं म्हणून साखर पण 1 किलो टाकायची. हे असं मिक्स हलवून घ्यायचं, छान करायचं एकत्र. तुम्हाला जर गोडीला कमी लागत असेल तर तुम्ही थोडीशी कमी पण साखर टाकू शकता. असं हे मिक्स करायचं छान. याच्यामध्ये लगेच विलायचीची पावडर पण टाकून घ्यायची. परत हे छान असं हलवायचं. साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि चांगलं घट्ट झालेलं आहे. आता आपण या वड्या पाडायला ठेवूया. ताटामध्ये असंच टाकून घ्यायचं सगळं. असं पसरून घ्यायचं. असं सारखं करायचं. त्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं. त्या वड्या आपण कापून घेऊया. ह्या खरवसपासून आपण ह्या वड्या तयार केलेल्या आता तुम्ही नक्की करून पहा. आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका.